तर नमस्कार मंडळींनो, कोकणकर देव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज मी तुमका गावची टूर दाखवतोय वाडीची आमच्या। ही बघा पाठी माणसं आपली बसलेली आहेत निवांत एकदम। हा शेता पास झाला आमचा। किती पडलं? 12वीचा निकाल लागलो हा। शेता पास झाला काय बघूया। ही बघा गुरा आणि हा आपला 12वीत होता, शेता पास झाला, त्यामुळे शेताचं अभिनंदन अभिनंदन श्वेताचं। ही श्वेताची टीचर आहेत, ह्या श्वेताच्या कोळसुंगर बाई। बघा आमची गाय इकडे, गाय आमची नाही आहे ही बघा, म्हणजे एकदम शांत गाय आहे ही बघा। ही बघा, हे बघा मंडळींनो, फणसच आमचं काप बघा। बाबा चढलो वर काढू का, त्यातलं पिकलत ना 2 तयारच वाटतं तर काढता। हे बघा किती हत्त, हे काप पंचत बघा किती हत्त। कोयती आता वर घेतल्यानंतर आता तोडून खाली सोडणार। आता फणस तोडला ना, आता हळूहळू हळूहळू त्याला सोडूचा खाली, रशी बांधलेली आहे तिकडून आणि मी हे पकडलं ही बघा, म्हणजे पडोक नको म्हणून हळूहळू रशीन खाली सोडूचा। सोडू मी रशी सोडू, मी रशी सोडलंय आता, वरनं बाबा सोडता बघा। असो व्यवस्थित खाली उतरोक लागता, म्हणजे पडोक नको तो, नाही तर खराब होता बघा। अरे बापरे, रशी तुटली, मग बारीक होती ती रशी। हो युट्यूबवर गेलो, फणस पडलो। हा ठीक आहे, हो बघा आता दुसरं फणस सोडता। तू धरतो नाही रशी, मी धरतो काय तो। हो बघा दुसरं फणस इलो, काप फणसच सगळं। कोणा खाऊ असलं तर सांगा, भेटतील, ऑर्डर देवा। तर हे बघा मंडळींनो, 4 फणस काढला। हे बघा केवढी साईज बघा, आवाज बघा। हे सर्व काप फणस आहेत आणि तुमका बरकं दाखवतोय, खाली असतील तर पण तुमका दाखवणार आहे। कोणा खाऊ असलं तर सांगा माका। हे बघा, आणि इकडे बघा, हा बघा काय आता आपली गावठी केळी आहेत। खरोखर गावी सगळा भेटता, मुंबई सगळा विकत घेऊ लागता बघा। आमच्या वाडीतली घरा अशी आहेत, ही बघा कौलारू, आता पत्र्याची होत चालली आहेत थोडी थोडी। फणस तर बघितलं असेल मगाशी, आता चला पाय वाटेन जाऊया खाली वाळावरती। वाट बघितलं ना, ही बघा, ही बघा अशी घरं आहेत। तर या साईड का बघू शकता, वरच्या साईड का आमची घरं आहेत आणि इकडे खालच्या साईड का आमचं ओढो हा, तुमका दाखवते ओढो नंतर। तर चला आता ओढ्याकडे जाऊया आमच्या। इकडे बघू शकता सगळे बागे आहेत आमचे, नारळी पोपळीचे। हा बघा आमचा ओढा आहे इकडं, तर मे महिनो इलो पाणी आटत दिला सगळा। हा बघा इकडचं पाणी आम्ही पहिल्यांदा पिऊ, पहिल्यांदा कोणाकडे विहीर वगैरे नव्हते, आता पण पितात असे, पण पहिल्यांदा आता प्रत्येकाच्या घरी पाणी झालं आहे बघा। इकडे बघा मासे आहेत, हे बघा असा संपूर्ण ओढा आहे, वरून येतो आणि इकडे खाली जाता असो। हो बघा, पाणी आडवा पाणी जिरवा अशी मोहीम ही बघा आखलेली, म्हणजे इथे पिशव्या ठेवलेल्या भरून, त्यामुळे थोडंफार पाणी साचलेलं आहे। आणि या पायऱ्या हे आहेत पात्र्या, कपडे धुण्यासाठी महिला वर्गासाठी। हे बघा इकडे ना मंडळीनं बसूक लई मजा येते, कारण पूर्ण दोन्ही साईडने झाडात आणि वातावरण एकदम शांत हवे, हे निवांत एकदम वाटतं। आणि वरती गेलात ना, आता दुपारचा ऊन बिन लय असता, त्यामुळे वरती घरात पण राहूक नाही होत, गरमी वाटता। पण इकडे व्हाळावरती ओढ्यावरती आल्यावर ना
एकदम भारी वातावरण, रिलॅक्स एकदम. हे बघा सगळ्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. हा नारळी सुपारीचे बाग आहे बघा. ह्यांचं एवढं आहे, बाकी दुसऱ्यांचं आमचं हे एवढं आहे, वेगळं कुंपण आहे. हे बघा अशी वय केली जाता कोकणात आपापल्या कुंपणाक. आणि ह्यो वयचो गेट असता हो बघा, ग्रिलचो गेट आहे ह्यो. ह्या एक कुंपण वेगळा, ह्या एक ओमकार कोकणी ओम्या यूट्यूबर आहे त्याचा कुंपण आहे. आणि इथे बघू शकता फणस बघा किती धरलो हा. हो बघा पूर्ण बघा वरपर्यंत फणस हा झाडाका. पण ह्याच्यावर अशा उभ्या फणसावर कोण चढत नाही सहसा, म्हणजे चढोक होत नाही, त्याचं पण दोष नाही. फाटा असलं की चढोक होता कसा पण असं एकंदरीत. हा आता आपण जाऊया साकवावरती. छोटंसं आमचं ब्रिज आहे, म्हणजे शाळेतल्या पोरांना ह्याच्यातून तिकडे जाता येतं पलीकडे. कारण पावसाच्या वेळी ह्या वर्षी तर ह्या पूर्ण कुंपण तुम्हाला दिसतं नाही चिऱ्याचं, ते हे सर्व इथपर्यंत पाणी वाहून गेलेलं पूर्ण. म्हणजे एवढा ओढा येतो इकडं, मोठो वाहूर येता मोठो दोन्ही साईडने. हे बघा आणि हा ओढा डायरेक्ट जातो कुठे, खाडीला भेटतो. खाडी म्हणजे शिरसे नाकेरे वगैरे तिकडे जातं सर्व पाणी. कोंबडी खायत. हे बघा कोणाचं कोंबडो, हे बघा कोंबडो कोणाचा होतो काय माहित, पहिलाडचं असत. हे बघा कोंबडो, पण ओढा पूर्ण आटला आहे बघा. असा एक नंबर असा गावचा वातावरण हा. तर मंडळीनो आम्ही ना सगळं गावातलं पोरगं गावी लाव ना की हय असा साकवावर छोट्याशा बसताव. म्हणजे हे वातावरणच बघा तुम्ही किती एकदम शांत हा बघा, एक नंबर असा वाटता. आणि हय म्हणजे निवांत एकदम हयच बसतं सगळं पोर दुपारचं, म्हणजे जेवण वगैरे आल्यावर. पण इकडे एकदम भारी वाटतं. तुमच्याकडे पण असा कोणता प्लेस असला तर सांगा. आणि तर मित्रांनो आता मी चाललंय घरी जेव का. आता बघूया घरी दुपारचं जेवण काय काय बनवलं ना येईन तर तुमका दाखवणार आहे व्हिडिओत ना. तर चला डायरेक्ट आता घरी जाऊया. तर ह्या बघा आमच्या गावातलं एक फळ आहे, माका पण नाव नाही माहिती, तुमका माहीत असेल तर कमेंट करून सांगा. ओमकार दाखव या फळाचं, आम्ही लहानपणी असताना काय करू सांगताय तुमका आता. ह्या फळ असं हातावर ठेवू खायत उचल आणि हय ना हां लावते चिरड, फळ चिरडते. हां हां हे बघा मंडळीने हा बघा फळ त्यानं चिरडला. आणि हय काय तुमका वाटतं बघा काय झाला, रक्तासारखा झाला ना. असंच आम्ही आमच्या घरी दाखवून भिऊच्या सर्वांका की हा बघा पडलंय बिडलंय म्हणून असं सांगून. म्हणजे बघा आपल्याकडे काय काय फळं आहेत, ही सर्व फळं त्याचीच आहेत. ही बघा पण त्याला काय म्हणतात तर माहीत नाही. तुमका जर माहीत असेल तर सांगा कमेंटमध्ये. चला तर ह्यो बघा आमचो खालच्या बागेतलो बरका फणस आहे. ह्याच्यावर कोणाक हवं असलं तर घेऊन जावं. चढोक कोणाकच जमत नाही, म्हणजे चढोक जमता पण सरळ उभा फणस आहे ना, त्याच्यामुळे उतरवू शकत नाही फणस. डायरेक्ट पाडू शकतो बघा. वरपर्यंत पूर्ण फणस आहेत. हे बघा लय उंच फणस गेला आहे. आणि हा नारळाचं झाड आहे. हे बघा ह्या सगळं आपल्या कोकणात फुकट भेटतं, नैसर्गिक देणगी आहे नैसर्गिक. जेवणामध्ये बघा काय काय हा. ही बघा ही आपली कालवत आणि हा चिकन हा, ह्यो आंबो पायरी आहे ना, मग हापूस आंबो हा. आणि आपलं भात हा आणि नाचण्याची भाकरी आणि आपली मालवणी पिठी हा. असं सगळं गावात भेटता खाऊ. मुंबई असा काही कधीच भेटत नाही खाऊ. गाव असता, मुंबई असता. तुम्ही पण जेव घ्यावा. तर मित्रांनो जेवण वगैरे येईल, एक नंबर असा जेवण होता घरचा आजचा. तर मित्रांनो ह्यो जर तुमका व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओक लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ घेतेच राहीन कोकणातले. चला परत भेटू. आणि इकडे बघ रे ओमकार, हा बघा कोकणी ओमे आहे, याचं पण चॅनल बघा. हा पण गावचे व्हिडिओ टाकत असतो. तर नक्की कोकणी ओम्यात ना, कोकणी ओम्या चॅनल सर्च करा. आणि याचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा याच्या चॅनलला. तर चला अशाच नवीन व्हिडिओसोबत परत भेटू. बाय बाय.